नमस्कार. व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण मराठा आरक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मराठ्यांना आरक्षण देण्याचं ठरवलं होतं. परंतु प्रस्थापित काही मराठ्यांनी त्यावेळेस आम्ही पाटील आहोत, आम्ही ज्यादा जमीनदार आहोत, आम्ही मोठे लोक आहोत, त्यामुळे आम्हाला आरक्षणासारखी गोष्ट नको आहे, असं त्यावेळेस प्रस्थापित काही मराठी बोलले. पण कालांतराने दिवस बदलले आणि आता बरेचसे लोक आता फॅमिलीमध्ये विभक्त राहायला सुरुवात झाली. अर्थात ते वायले निघाले. पूर्वीच्या काळामध्ये मराठी माणसांमध्ये मराठ्यांमध्ये जास्त एकी होती. 3-3, 4-4 भाऊ होते. भावाबरोबर ज्यावेळेस ते लोक वायले निघाले त्यानंतर त्यांना ती जमिनीची देखील विभागणी झाली. विभागणी झाल्यानंतर अशीच विभागणी परत नातवामध्ये नातवंड, त्यानंतर परतंड, अशी पिढी न पिढी त्यांची विभागणी होत गेली आणि त्यानंतर त्यांना या बाकीच्या गोष्टींची कमतरता भासू लागली. त्यामुळे साहजिकच आहे, जे आरक्षण बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांना दिलं होतं तेच आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे. अर्थात मनोजदादा जरांगे म्हणतात की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. बरोबर आहे, आरक्षण अशा लोकांना पाहिजे त्याची गोरगरीब आहेत, ज्यांना खरंच गरज आहे. त्यामुळे एक अभ्यास करून एक अभ्यासपूर्वक असं आरक्षणाचे मसुदा तयार करून लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावं. आणि जी काही मुंबईमध्ये जी काही गर्दी झालेली आहे, जी काही लोकांचं दळणवळण सध्या स्थगित झालं आहे, जे काही हे मोर्चे वगैरे निघतात, या गोष्टींना कुठेतरी स्थगिती मिळावी आणि भारताच्या विकासामागं वाटचाल करत असताना आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांभाळावा. आणि जो काही महाराष्ट्र आपला एक महाराष्ट्र विकसित राष्ट्र आहे आणि आपल्या देशाच्या दृष्टीने आरक्षण पण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी या अभ्यास करून महत्त्वाच्या आहेत आणि अभ्यास करून त्यांना एक चांगला न्याय देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हा जे काही आंदोलन आहे या गोष्टी लवकरात लवकर बंद व्हाव्या आणि मराठा आरक्षण लवकरात लवकर त्यांना गोरगरीब मराठा म्हणतायत, त्यांचे रेशन कार्ड, त्यांचं आर्थिक उत्पन्न या गोष्टींची उजळणी करून त्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं.